आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता इथून पुढचा अर्धा तास महाराष्ट्रभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. स्पीड न्यूज. राज्यामध्ये मंगळवारपर्यंत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. पालघर, ठाणे इथे आज आणि उद्या म्हणजे सोमवार मंगळवार पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांच्या घाट परिसरात सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात आज आणि उद्या दोन्ही दिवस मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज आहे. आज जालना, परभणी, हिंगोली, नांदेड इथे पावसाची तीव्रता जास्त असू शकते. विदर्भात सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये पावसानं काल तुफान बॅटिंग केली. दापोली शहराला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. मध्यरात्रीपर्यंत असाच प्रकारचा पाऊस सुरू होता. आज सकाळपासून पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय. मनमाड, मालेगाव, येवला, सटाणा, नांदगाव यासह नाशिकच्या ग्रामीण भागात 8 सप्टेंबर रोजी सलग 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे नांदगाव शहर परिसरात सोबतच तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि हाहाकार उडाला. ढगफुटीसारखा हा पाऊस होता. नांदगावच्या लेंडी आणि शंकाबरी या दोनही प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अन्य काही छोट्या नद्या, नाले, ओढे या सगळ्याला पूर आलाय. यामुळे शेतपिकांचं अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय. पुण्यातील खडकवासला साखळी धरण ओव्हरफ्लो झाली आहेत. 4ही धरणं 100% भरली असून खडकवासला धरणातून 6,800 क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे. आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवला जाईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. गेल्या 4 दिवसांपासून भीमाशंकर, भोरगिरी परिसरात पावसाचा जोर वाढलाय. चासकमान धरणामध्ये पावसाच्या तुफान बरसातीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चासकमान धरण 100% भरलंय. 5ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 2,700 क्युसेक्स या वेगानं भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. भीमा नदीकाठच्या गावांना नागरिकांनी सतर्क राहावं अशा प्रकारचा इशारा प्रशासनानं दिलाय. खेड आणि शिरूर तालुक्याला शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असलेलं हे चासकमान धरण. यामुळे या दोनही तालुक्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्नही सुटलाय. गणेशोत्सवात भाविकांची गर्दी होत असतानाच आता मंदिरं कधी खुली होणार हा प्रश्न विचारला जातोय. त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सूचक वक्तव्य केलंय. कोरोना आटोक्यात आला तर मंदिरं उघडू असं त्यांनी जालन्यात म्हटलंय. रुग्णवाढ कमी झाल्यानंतर मंदिरं उघडणार असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलंय. त्यामुळे दिवाळीनंतर राज्यातली मंदिरं खुली होऊ शकतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपीच्या भानगडीत पडू नये, अन्यथा त्यांना त्यांचे हात होरपळून घ्यावे लागतील. हा विमानतळ हा MIDCचा आहे. नको त्या गोष्टीत नाक खुपसण्याची नारायण राणे यांना सवय असल्याची टीका शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केली. महाविकास आघाडी सरकारनं भटके विमुक्त समाज विभागाचं नाव बदलण्याला शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांनी तीव्र विरोध केला आहे. महाविकास आघाडीनं VJNT विभागानं नाव बदलून बहुजन विकास विभाग असं केलं होतं. मात्र त्या नावाला माझा विरोध आहे. त्यामुळे VJNT समाज विभाग असंच नाव ठेवावं अशी मागणी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय राठोड यांनी केली. राज्याच्या महाधिवक्त्यांबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली टीकेची भाषा म्हणजे नादानीची भाषा असल्याचं मत भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या 1.5 वर्षात महाधिवक्ता का बदलला नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांना राज्य कसं चालवावं हे देखील कळत नाही अशी टीका त्यांनी केली. नाचता येईना अंगण वाकडं अशा प्रकारची म्हण वापरत त्यांनी राज्य सरकारला टोलाही लगावला. भाजपचे माजी मंत्री आणि कामदार बबनराव लोणीकर यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत घनसांगवी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. जालना जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यामुळे बळीराजा पार हवालदिल झालाय. कोविडच्या प्रचंड प्रादुर्भावाच्या काळात अमरावती जिल्ह्यात अनेक कुटुंबियांनी
प्रमुख कर्ता पुरुष गमावला, करती व्यक्ती गमावली. यामुळे अनेक कुटुंबांचा आधार तुटलेला आहे. या महिलांना सर्व संकटांना पेलून आपल्या मुलाबाळांना कुटुंबासाठी एक नवी सुरुवात करता यावी, यासाठी गिव्ह इंडिया, सह्याद्री फाउंडेशन आणि लाईफ फर्स्ट यांच्या वतीनं एक हात मदतीचा हा उपक्रम राबवण्यात आला. महिलांना स्वयंसहाय्यता बचत गटातील 41 महिलांना एकत्र करून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले. बीडमध्ये वैद्यकीय पात्रता परीक्षा कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करून घेण्यात आली. जिल्ह्यातील तब्बल 9,000 विद्यार्थी 19 परीक्षा केंद्रांवर या परीक्षेसाठी बसले होते. नीट परीक्षा देण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय. पुण्यातील बावधन बुद्रुक इथे एका गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान मोठ्या प्रमाणात जळून खाक झालं. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 12 अग्निशमन दलाच्या गाड्यांनी या आगीवर अनेक तासानंतर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं या आगीमध्ये कोणीही जखमी झालं नसलं तरी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान मात्र झालं आहे. ओढ्यामध्ये आंघोळीसाठी गेलेल्या 2 सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या उमदी गावातली घटना आहे. रेणुका शिवानंद येवळे आणि लक्ष्मी शिवानंद येवळे अशी या मुलींची नावं आहेत. त्यांच्यासोबतच पोहायला गेलेला त्यांचा लहान भाऊ मायप्पा शिवानंद येवळे हा मात्र कसाबसा बचावला. पाण्याचा अंदाज न आल्यानं या दोन्ही सख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील प्रसिद्ध डॉक्टर नलिनी नाडकर्णी यांच्या घरात घुसून चाकू गळ्याला लावून दरोडा घालण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे, तर एका महिलेचा सुद्धा यात समावेश आहे. या 5 जणांच्याकडून एकूण 7,42,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उल्हासनगरमध्ये एका भटक्या कुत्र्यानं महिलेवर हल्ला करत तिच्या पायाचे लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅम्प 5च्या गांधी रोड परिसरात ही घटना घडली. ही महिला दुचाकीवरून कामाला जात असताना हा प्रकार घडला. सोनी देशमुख असं या जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परभणी शहरामध्ये विनामास्क फिरणारे वाहनचालक आणि लस न घेतलेल्या दुकानदारांवर जिल्हाधिकारी अचल गोयल यांनी स्वतः बाजारपेठेत उतरत दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. महापालिका आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी या कारवाईला सुरुवात केली आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. गणेशोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून तब्बल 1,09,16 चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालेत. यामध्ये ज्यांच्यात कोरोना सदृश्य लक्षणं दिसली त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. आत्तापर्यंत 8,860 जणांची चाचणी घेण्यात आली असून 37 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. हे सगळेजण गुहागर तालुक्यातले असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी स्पष्ट केलं आहे. कोळी बांधवांच्या घरी गौरीला मोठ्या उत्साहानं आणलं जातं. कोळी बांधवांची प्रथा आहे. अतिशय सुंदर अशा मुखवट्याच्या गौरी या आणण्याची प्रथा आहे. गौरीच्या आगमनानंतर सगळ्या माहेरवाशिणी येत असतात आणि रात्रभर अनेकविध गाण्यांच्या तालावरती रात्र जागवली जाते. गणेशोत्सवात गणेशाबरोबरच गौरीच्या सणाला सुद्धा कोळी बांधवांमध्ये खूप महत्त्व आहे. कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनं गौराईचं आगमन झालं. गौरी पूजनाच्या दिवशी गौरीला ओवसे पूजण्याची प्रथा आहे. घरातील महिलांनी घराजवळच्या पाणवठ्यावर गौराई आणल्या. नदीच्या पात्रातील 7 दगड वेचून त्यांची नदीच्या किनाऱ्यावरतीच पूजा केली जाते. कोकणामध्ये गौरी पारंपरिक गाणी म्हणत घरी आणल्या जातात. खास पारंपरिक तालात सुरात
ही गाणी म्हटली जातात. वस्त्रालंकारांनी आणि विविध आभूषणांनी सजवलेल्या या गौराईला भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक घरात गोड किंवा काही घरांमध्ये तिखट नैवेद्यसुद्धा केला जातो. कोकणातल्या अनेक गावात गौरीला आज तिखटा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात. कोकणात गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक घरांमध्ये तिखटा सण साजरा होतो. गौरी गणपतीचा उत्सव यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. राळेगाव इथे प्राध्यापक अविनाश फाळके यांच्या कुटुंबात 150 वर्षांपासून गौराईचं पूजन केलं जातं. आणि आता पाहूया टॉप 3 न्यूज ज्या तुम्हाला निश्चित माहीत असल्या पाहिजेत. पहिली बातमी आहे आरक्षणाच्या बद्दल. ओबीसी आरक्षणाशिवाय 5 जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगानं याबद्दलचं स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे राजकीय पक्ष पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेऊ शकतात. आज पार पडणार आहे ती एक महत्त्वाची निवडणूक म्हणजे गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. अर्थात निवडणूक प्रक्रिया कालच पक्षांतर्गत पार पडली आणि आज गुजरातला नवीन मुख्यमंत्री मिळतील. ते भूपेंद्र पटेल यांच्या रूपानं पाटीदार समाजाचे नेते म्हणून भूपेंद्र पटेल यांची ओळख आहे. आपल्या मंत्रिमंडळासह ते आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. दुहेरी विक्रमाच्या उंबरठ्यावर असलेल्या सर्बियाचा नंबर 1 नोवाक जोकोविचवर रशियाचा डॅनिल मेदवेदेव हा चांगलाच भारी पडला. अमेरिकन ओपनच्या फायनल लढतीमध्ये जोकोविचला मेदवेदेव यानं 6-4, 6-4, 6-4 असं 3 थेट सेटमध्ये पराभूत केलं. सोबतच बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.